कुठल्याही कलेला पहिली गोष्ट म्हणजे ती कला आहे ना, त्याला पहिले शरण जायला. दुसरी गोष्ट कुठलंही शिक्षण, की हे मातृभाषेत होणंच गरजेचं. मराठी शिकतं तर मराठी शिकलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे तुमच्यावर नीट ते जे संकल्पना असतात शिक्षणाच्या त्या नीट समजू शकतात. हं. इंग्लिश ही फार मोठी गोष्ट नाही आहे. की कुठली भाषा फार मोठी, ती कुठली भाषा बोलते. की सोलापूरला ना मी तेव्हा संघाची शाखा भरायची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ते संघाच्या कार्यालयात जायचो. मी ते आणि भाषणबाजी करणे, बोलणे ते मला आवडत होतीच. खरं तर मला जायचं होतं नॅशनल डिफेन्स अकॅडमी. जायचं तर सेकंड लेफ्टनंटच बनलं. असं पुलमकडे मिळाले. तर पुलमकडे गेलो आणि म्हणजे असं काय माझी ओळख काय नव्हती. ती नव्हती. भेटले मला पुलं. नाही, मला माहीत नाही की त्यांनी माझ्या स्टेप वाचल्यावर. त्यांचा मोठेपणा असा, की माझ्यासारखा एक साधासा काय असं मोठा नाही काहीच नव्हतं ना. पण अशा माणसाला ते सहज बोल मला भीती नाही वाटली त्याच्यावरती. आशुतोष आपटे ते युनिक कॉम्बिनेशन ऑफ माझ्याकडे आहे ते सर्टिफिकेट. मला ती काय ₹400 ची स्कॉलरशिप मिळालेली आहे. पण हे मुलांचं सर्टिफिकेट ह्याच्यापेक्षा काय पाहिजे ना. सोशल मीडिया माझ्यासाठी वरदान आहे. ते मी सांगतो ना प्राण्यांच्या डोळ्यात मला ईश्वरच दिसतो. रायश्रीसाठी मी काय करणार नाही. चित्रकार राजश्री करते ना आपले आर्ट फॉर्म. आपल्याला शक्य आहे तेवढं आपण करायचं. नाही. तर निदान समाधान आहे म्हणताना की आपण प्रयत्न केले नाही. ठीक. एआयमुळे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजंट नाही आहे. इंटेलिजंट आपणच आहोत. तो कसा वापरायचा आपण त्याच्यावर. आईच्या दुधाचा ॲप बनवता येईल काय? एआय आईचं दूध कुठून देईल?